जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध जयंती. श्रीमत दासबोधातील प्रत्येक ओवी श्री समर्थाने श्रीमताने लिहिली आहे. या ग्रंथाच्या श्रवणानेच श्रीमत व लोकमत याची ओळख मनुष्याला होते. श्रीमत म्हणजे काय हे कळले तरच लोकमत कळेल. आता श्रीमत म्हणजे खुद्द भगवंताचे वचन, सामर्थ्य देणारे, आत्मबुद्धी सद्विद्या जागृत करणारे वचन. ही वचने भगवंत दासामुखी वधवून घेतो. या श्रीमताच्या श्रवणानेच लोकमताची ओळख होऊन, मनावरील पगडा दूर होऊन, सद्सद्विवेक बुद्धी जागृत झाल्याने मनुष्य सन्मार्गाकडे वळून कर्तव्यात येतो. तो मनुष्य जीवनाच्या नीतिमूल्याची जपणूक करू लागतो. त्यामुळे मनुष्याच्या मनावरील भावनेची पकड सुटते व तो मरेपर्यंत स्वहिताकडे लक्ष ठेवून कर्तव्य करीत राहतो. म्हणजेच स्वदेव, स्वधर्म आणि स्वदेश याची शिकवण त्याला श्रवणातून दिली जाते. आता लोकमत म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी याचे स्मरण ठेवले पाहिजे की श्रवणात येण्यापूर्वी या लोकमताचा मागमूसही आपणास नव्हता. त्यामुळे स्वतःकडे, जगाकडे, देवाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन चुकीचा बनला होता. त्यामुळे काही विपरीत झाले की आपण कुणी व्यक्तीला, दैवाला किंवा देवाला दोष देत होतो. अंतर्मुख होण्याचे बळ आपणास नव्हते, पण समर्थांनी ते श्रवणातून आपणास प्राप्त करून दिले. आता लोकमत म्हणजे जी विनासायास सहज प्राप्त झाली आहे. जे लोकाचे मत तेच लोकमत. लोक या शब्दाचा इत्यार्थ आहे परके. असे विकार ज्याने सारासार विवेक नष्ट होऊन अज्ञानग्रस्त झाल्याने मनुष्य भावनावश होतो. असे झाले की विषय वासना प्रबळ होऊन भोग, आसक्ती, कुकर्म याकडे तो प्रवृत्त होतो. त्यामुळे त्याची स्वहिताकडे, कर्तव्याकडे पाठ होऊन मनुष्य अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करू लागतो. याचाच अर्थ अधोगती देणारे जे मत तेच लोकमत. आता यातून सुटका फक्त श्रीमतानेच होईल. समर्थांनी आपल्या ग्रंथाचे नाव दासबोध न ठेवता श्रीमत दासबोध असेच ठेवले आहे. तसेच या ग्रंथाचा आरंभही मंगलाचरणाने केला असून इतिश्रीसुद्धा मंगलाचरणानेच केली आहे. कारण समर्थांना असे अभिप्रेत आहे की मनुष्य जीवनाची सुरुवात जर मंगलाचरणाने झाली तर इतिश्रीसुद्धा मंगलाचरणाने होईल. यासाठी समर्थांनी मुख्यतः श्रीमतावर जोर दिला आहे. म्हणजेच हा ग्रंथ केवळ ग्रंथच नसून ग्रंथराज श्रीमत दासबोध आहे आणि विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथातील प्रत्येक ओवी मुख्य आत्मप्रचितीने व सर्व ग्रंथाची संमती घेऊन लिहिली आहे. म्हणजेच या ग्रंथराजाच्या उदरात अनेक आध्यात्मिक ग्रंथातील सर्वांगीण निरूपण सामावलेले आहे. मात्र श्रीमद दासबोधातील दशकाचे अद्वैत निरूपण मिळाल्याशिवाय, म्हणजे दशक फोडून त्यात लपलेला गर्भित अर्थ विशद करून दिल्याशिवाय त्यातील अंतरंग कळणार नाही. म्हणून श्री समर्थांनी असा हा अद्वितीय अमूल्य ग्रंथ लिहून अखिल मानवजातीसाठी संदेश दिला आहे. भगवद्गती हे उत्तम, त्यावर सत्समागम, काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. श्री समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. श्री समर्थांनी या संपूर्ण ग्रंथाची मांडणी जडण-घडण मुख्यतः श्रवणाच्या भक्कम पायावर केली आहे. श्री समर्थ सांगतात की श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणा परते साध नाही, श्रवण मननाचा विचार, निजध्यासा साक्षात्कार, श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ, श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतोडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. श्री समर्थ शेवटी म्हणतात की आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा.
आता दासबोध जयंतीनिमित्त आज आपण श्रीमद दासबोध यातील दशक 11वा भीमदशक त्यातील समास 8वा अंतरात्मा विवरणनाम या समासाचे श्रवण करूयात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 11वा भीमदशक समास 8वा अंतरात्मा विवरणनाम. श्रीराम समर्थ. आदी वंदू सकळ करता समस्त देवाचा तो भरता त्याचे भजनी प्रवर्ता कोणी तरी. तेनी विन कार्य न चले पडले पर्ण तेही न हाले ओघे तेरोलकीची चाले जयाचेनी. तो अंतरात्मा सकळाचा देव दानव मानवाचा चत्वार खाणीचा चत्वार वाणीचा प्रवर्तकू. तो एकलाची सकळा घटी करी भिन्ना भिन्न रहाटी सकळ सृष्टीचे गोष्टी किती म्हणून सांगावी. ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर सकळ ऐश्वर थोर थोर जयाचे निभोगती. ऐसा जाणे जो ओळखिला तो विशंभरीची झाला समाजी सहज स्थितीला कोण पुसे. ओघे तुरळके विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे अवचटे घबाड सिनावे न लगेची काही. पाहता ऐसा कोण आहे तो अंतरात्मा विवरून पाहे अल्प स्वल्प कळून राहे समाधाने. आरे हे पाहिलेच पहावे विवरली ती मागुते विवरावे वाचलीची वाचावे पुन्हा पुन्हा. अंतरात्मा केवडा कैसा पाहणाराची कोण दशा देखिल्या ऐकल्या ऐस्या विवेकी सांगे. उनंद ऐकले देखिले अंतर्म्यास नवचे पुरवले प्राणी देहधारी बाहुले काय जाणे. पूर्णास अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना विवरता विवरता उरेना देवा वेगळा. विभक्तपणे नसावे तरीच भक्त मनवावे नाहीत व्यर्थ सिनावे खटाटोपे. उगाच घर पाहून गेला घरधणी नाही ओळखिला राज्यामधून आला परी राजा नव्हे. देहसंगे विषय भोगिले देहसंगे प्राणी मिरवले देहधर्त्यास चुकले नवल मोठे. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी बरे ज्याची जैसी टाकी तैसे करावे. मूर्ख अंतर राखोनेने म्हणून असावे शहाणे ते शहाणे दैन्यवाने होऊन गेले. अंतरी ठेवणे चुकले दारोदारी धुंडू लागले तैसे अज्ञानास आले देव न कळे. या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी वृत्ती एक दिशी तरतरी पवाडील पोटे. ब्रह्मांडी दाटिले प्राणी भूरूपे भुवानी भूगर्भी आणि पाशानी किती एक. इतुके ठाई पुरविला आणि एकची वर्तला उक्त आणि प्रगटला किती एक. चंचळे न होईजे निश्चळ प्रचित जाणावी केवळ चंचळे ते नव्हे निश्चळ परब्रह्मते. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देहबुद्धी झडे निर्मळ निश्चळ चौकडे निरंजन. आपण कोण कोटे कैसा ऐसा मार्ग विवेकाचा प्राणी जो स्वयकाचा त्यास कळेना. भल्याने विवेक धरावा दुस्तर संसार तरावा अवघावंशी उद्धरावा हरिभक्ती करुणी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अंतरात्मा विवरणनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।